तर मी असंच ना गुगलवर ना एक न्यूज वाचली, ज्याच्यामध्ये एक मुलाने ना सट्टेबाजीमध्ये 1 करोड रुपये घालवले. 1 करोड. अरे भावा, काय करतोयस तू? काय चालवलंयस तू? सट्टाबाजी. अरे, ज्या आई बापाने तुझी शी काढली, तुझी सू काढली, तुला कपडा लत्ता दिला, तुला एवढं मोठं शिक्षण केलं, एवढा बॅरिस्टर बनवलं, एवढं मोठं केलं, एवढं सगळं तुला तुझ्या ओंजळीत टाकलं, ते यासाठी सट्टा बाजी खेळून पैसे कमवण्यासाठी. काय खेळताय तुम्ही? अरे काय भेटतं त्याच्यामध्ये? हे लॉटरी वगैरे त्याच्यामध्ये काही नसतं, काहीच नसतं. अरे तुझ्यात ताकद आहे 7 पुष्टांना बसून खायला घालण्याची, तुझ्यात ताकद आहे. मग का नाही कष्ट करत आहेस तू? का असा कशाच्याही नादाला लागतोयस? अरे तुझ्या आई बापाला फास लावायची वेळ येईल असं जर वागलास तर काय होईल त्या आई बापाचा विचार कर ना जरासं. इवन मी एक अशी पण गोष्ट ऐकली मधी, की एका मुलीने 10 लाख रुपयाची गेममध्ये पैसे घालवले आणि तिला एका मुलाचं मागणं आलं. तर तिच्या आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही हिच्याशी लग्न करा आणि तिचं कर्ज फेडा. अरे भावानो बहिणीनो, तुम्ही यंग यूथ कुठे चाललायत? कुठल्या दिशेने चाललायत? ह्याचा तरी विचार करा. हे ड्रीम 11, रमी सर्कल, परत हे लॉटरी तुम्हाला काहीच देऊ शकत नाहीत. काहीच. हे 49 रुपीजमध्ये तुम्हाला 1 करोडच्या वार्ता देतात, 1 करोड भेटणार असं देतात, असं हे सांगतात. बस करा. खरं सांगते, स्टार्टिंगला फार छान वाटायचं 49, पण तुम्हाला काहीच भेटत नाहीये त्याच्यामधून. प्लीज समजा, जरासं समजा. अरे कष्ट कर, पैसा कमाव. 5,000 जरी कमवलेस ना आणि त्यातून एक साडी आईला आणि एक ड्रेस बापाला नेलास ना, आयुष्यभर नाव काढतील रे तुझं. आयुष्यभर. ज्या घरात अशी सट्टेबाजी चालते ना, ही सट्टेबाजी जी चालते ना, त्या घरातले ना वातावरण जाऊन एक दिवस बघ तू. तुझ्याच घरात घे ना, तुझं सट्टा खेळत असेल ना, तुझ्या घरातलं वातावरण बघ कसं येतंय. अरे तुझे आई बाप, तुझे भाऊ बहीण सगळे सगळे टेन्शनमध्ये असतील रे. बंद कर हे सगळं, सगळं थांबव. अजूनही नाही गेले वेळ. तू करू शकतोस भरपूर काही, तू करू शकतेस भरपूर काही. तुझ्यासाठी भरपूर मार्ग आहेत. देव तुझ्यासाठी खरंच मार्ग खुले करेल. पण सट्टा सोडून दे. सट्टा सोडशील तर सगळं काही नीट होईल. बघ, विचार कर. प्लीज प्लीज.